शिवाई एसटी बसमध्ये कंडक्टर नूर मोहम्मद निलंबित झालाय, मात्र तो अजूनही मोकाट आहे। प्रवासी हिंदू तरुणीसोबत त्यानं गैरवर्तन केलेलं शिवाई एसटी बसमधली ही घटना आहे। 7 एप्रिल रोजी घडलेली ही घटना आहे। बसमध्ये सीसीटीव्ही असल्यामुळे हा सगळा प्रकार उघड झालाय। प्रवासी हिंदू तरुणीसोबत गैरवर्तन करणारा जो हा कंडक्टर आहे, शिवाई एसटी बसमधला हा कंडक्टर आहे, तो आता निलंबित झालाय, मात्र तो अजूनही मोकाट आहे। बसमध्ये सीसीटीव्ही असल्यामुळे हा सगळा प्रकार उघड झालेला आहे। बसमध्ये हिंदू तरुणीची छेडछाड हा ट्रॅव्हल जिहाद आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलेलं आहे। जगतापांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आक्षेप घेतलाय। गोरक्षक असेल, आमच्या महिला असतील, यांच्या जर कोणी काही केलं गोमातेवर किंवा महिलांवर, माता दोन आहेत, एक गोमाता आणि आमची महिला भगिनी, दोन माते स्वरूप आहेत आणि भारत माता। ह्याच्यावर जुने कोणी काही करत असेल तर याला आमच्या सुद्धा कायदा ठरवावं लागणार, आता काय करायचं आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागणार। काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा, पेट्रोल जिहाद करा ना। चला, आमचं चॅलेंज आहे, संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत, अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही। प्रचंड पैसेवाला पोरगा आहे, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात। त्यांनी सांगावं हे सालं सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्याने। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी गिरीश रासकर आपल्याला आणखी तपशील देतात। गिरीश, नक्कीच रिधिमा, एसटी महामंडळाच्या प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याला काळिमा फासणारी घटना 7 एप्रिल रोजी घडलेली आहे। नाशिक अहिल्यानगर शिवाई जी बस आहे, त्या बसच्या कंडक्टरने एका प्रवासी हिंदू तरुणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली होती। दरम्यान आता या प्रकरणामध्ये आता जे आहे, आज आंदोलन आणि मोर्चा झाल्यानंतर प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता यामध्ये अपडेट असे आहे की जो संबंधित जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर अटकेची जी कारवाई आहे ती सुरुवात केलेली आहे। मात्र या घटनेला 1 महिना जे आहे ते उलटलेला आहे। 25 तारखेला त्याचं सस्पेन्शन केलेलं होतं विभागाकडून, मात्र केवळ निलंबनावर जी आहे ही कारवाई केलेली होती। त्यामुळे कुठेतरी एसटी महामंडळ असेल किंवा जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत हे केवळ निलंबनाच्या कारवाईवरून या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत होते का, आणि त्यासोबतच या सगळ्या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जात होता का, असा सवाल आता हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या प्रकरणांचा सखोल चौकशी करून हे सगळं प्रकरण उघडकीस आलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी देखील यामध्ये आज आंदोलन आणि रस्ता रोको केल्यानंतर त्यांनी देखील या अशा प्रवृत्तींसाठी बाहेरच्या संघटनांकडून फंडिंग केलं जात असल्याचा आरोप केलेला आहे। यामध्ये ट्रॅव्हल जिहाद असा एक नवीन जे जिहाद आहे, या जिहादचा उल्लेख आमदार संग्राम जगतापांकडून करण्यात आलेला होता। त्यामुळे या सगळ्या जिहादसाठी बाहेरून फंडिंग केलं जात असल्याचा आरोप देखील आमदार संग्राम जगतापांनी केलेला आहे। त्यामुळे याची देखील चौकशी ही झाली पाहिजे अशी मागणी आमदार जगताप यांनी केलेली आहे। अगदी गिरीश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुढच्या बातमीकडे वळूया।